आमदार जितेंद्र आव्हाडांवर आता गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवलेली होती। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याचा आव्हाडांवर आरोप करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातला आता गुन्हा दाखल झालाय आणि मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय। काल विधिमंडळाच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। त्यांचा कार्यकर्ता असलेला शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असलेले नितीन देशमुख यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये का नेतात असा प्रश्न आव्हाडांनी विचारलेला होता आणि त्यावेळी पोलिसांची गाडी त्यांनी रोखली। पोलिसांच्या गाड्यासमोर हा ठिय्या केलेला होता आणि याच संदर्भात आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला। साहेब लागेल